आपल्या सर्वांना नेहमी एक प्रश्न सतावत असतो, म्हणजे ही कविता जन्म घेते ती कशा प्रकारे घेत असेल? कविता जन्म घेते म्हणजे काय? म्हणजे आपण बऱ्याच कवींच्या कविता ऐकतो आणि त्या कविता कशा त्यांनी निर्माण केल्या असतील ह्याच्याबद्दल उत्सुकता असते. काही काही नवीन कवी असतात, म्हणजे उमेदीने त्यांना त्याच्या कविता करायच्या असतात नव्या उमेदीने, पण त्यांना मार्ग सापडत नसतो. इच्छा तर असते आणि मग ते प्रयत्न करत असतात, पण त्या प्रयत्नामध्ये त्यांना सगळ्यांनाच सफलता लाभते असं नाही. मग असं काय जादू आहे, असं काय ते मिश्रण आहे की ज्याच्याने कवी घडत जातो किंवा कविता जन्मास येतात? तर काय काय कवी म्हणजे शीघ्र कवी असतात. म्हणजे त्यांना तुम्ही एखादा विषय दिला किंवा एखादं गोष्ट सांगितली किंवा आत्ताच कविता कर म्हणाल, तर जो शीघ्र कवी असतो तो काही काही क्षणात, काही वेळातच लगेच कविता सादर करतो. आणि कविता ती सादर करू शकतो म्हणून त्याला शीघ्र कवी म्हणतात. मग त्यांची भाषेवर चांगलं प्रभुत्व असतं, ते अशा प्रकारचं शीघ्र कवी होऊ शकतात. नुसतं भाषेवर प्रभुत्व नाही, तर तुमचं वाचन चांगलं असलेलं असलं, म्हणजे तुमचं वाचन असलं पाहिजे, तसंच तुमची कल्पनाशक्ती बहरलेली असली पाहिजे. म्हणजे तुम्ही एवढं जे न देखे रवी ते देखे कवी, हे वास्तवात असतं. जे न देखे रवी ते देखे कवी. जेव्हा तुमच्या अंगात तो गुण असेल तेव्हाच तुम्ही कविता करू शकता. मी कवी बनणारच, मी हे असं म्हणून तुम्ही यशस्वी कवी होऊ शकत नाही. कवी होऊ शकता, ते उदयोन्मुख कवी म्हणतात तसे होऊ शकतात, पण यशस्वी कवी होण्यासाठी तुम्हाला या गोष्टीची आवश्यकता असते की तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचं आकलन पाहिजे. तुम्हाला त्या आकलनाचा शब्दांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. आणि नुसतं शब्दांमध्ये ते रूपांतर करायचं नाही, तर त्याचे मीटरमध्ये, म्हणजे गेय मीटरमध्ये बसवणं गरजेचं असतं. काव्य गेय मीटरमध्ये, नाहीतर धड्यासारखं काव्य तुम्ही केलं तर मग त्या कवितेला काही अर्थ उरत नाही. मग ती कविता बनते कशी, त्याच्या मागचं हे काय? तर काहीकांना उपजतच, म्हणजे त्याला स्वतः वरूनच अशी त्यांच्या ह्याच्यात असते ती प्रेरणा, की त्यामुळे ते कविता एकदम छान बनवू शकतात, करतात. पण ही लहानपणापासून त्यांना आवड असली पाहिजे. उदाहरणार्थ म्हणजे मी जेव्हा कविता करायला लागलो, तर मी अवघा किती 7-8 वर्षाचा असेल. लिटरली म्हणजे मी 7-8 वर्षाचा असतानाच ती कविता केलेली होती. आणि ती कविता अशी शिवाजी महाराजांवर केली होती तेव्हा. आणि ती कविता मी काय केली, माझ्या वडिलांना दाखवली. तर वडील म्हणाले, छान आहे रे, पण मग तू एक वहीत का ना कविता लिहित असे, तुझी कविता ही छान आहे, असे छान म्हणाले. मला फार बरं वाटलं. मग मी माझ्या मित्रांना पण ऐकल्या त्या कविता. तर सगळे मित्र म्हणाले, कविता पहिल्यापासूनच अभ्यासातल्या कविता कोणी बघत नव्हतं, तर माझी कविता कोण बघणार होतं. तसं कोणी मित्रांनी मला एवढं काय हे लागून दिलं नाही. पण मी ती कविता एका कागदावर लिहिली आणि माझ्या शेजारी आमचे विज्ञानाचे सर राहत होते, बेहरे सर, त्यांना जाऊन दाखवली. तर बेहरे सरांनी ती बघितली, वाचली कविता. आणि कविता वाचल्यानंतर ते हसले. मी म्हटलं, का हसता सर? अरे म्हणे, तू ही लिहिलेलीच नाहीस कविता, असे बोलले. आणि ते एक फार मितभाषी होते आणि त्यांनी मला परत केली. मी पण हसलो मग. तर ते बघायला लागले, तू का हसतोस? तर मला ना, सर तुम्ही जेव्हा बोलले ना मी लिहिलेली नाही ही कविता, ते माझ्यासाठी एक प्रमाणपत्र आहे. कारण मला माहिती आहे ना मी लिहिलेली आहे कविता. तेव्हा मला कळलं की बाबा मी चांगल्या प्रकारे कविता लिहू शकतो. आणि तिथून माझ्या कवितांचं
युग सुरू झालं. आणि तेव्हापासून म्हणजे त्याच्या अगोदर मला आमच्या नातेवाईकांमध्ये नावं घ्यायला लावायचे. म्हणजे मला असाच कुठलाही शब्द द्यायचे आणि त्याच्यावरून नावं घे. म्हणजे उदाहरणार्थ दगड शब्द केला तर मग मी असंच म्हणायचो त्यांना की रस्त्यावरनं जाताना दिसला मला दगड गणपतरावांना धुतला आणि असंच रगड रगड शब्द येईल अशा प्रकारचं मी काहीतरी ते नाव घेतलं होतं. सगळे हसायला लागले. तर मग नंतर मला कळायला लागलं अरे ह्या गोष्टींनी लोक आपल्याकडे जास्त आकर्षित होतात. म्हणून मी ती एक प्रकारची ती माझी झाली. कोणी पण आणि मला घेऊन घेऊन जायचे ते नातेवाईक एकेका घराघरामध्ये जाऊन आणि मग त्या घरामध्ये जाऊन मला ते म्हणायला लावायचे. आणि तिथून माझी ती खरी म्हणजे सुरुवात झाली की मी कविता करायला लागलो. म्हणजे ट लावून असं करत करत कविता करायला लागलो. आणि त्याबरोबर माझी एक अशी ही होती सवय की फार गोष्टी आवडायच्या मला वाचायला. आणि माझा मित्र म्हणजे भेरे सरांचा मुलगा नचिकेत त्याच्याकडे गोष्टीचे पुस्तकांचा मोठा म्हणजे भरपूर आणि मला ती फार आवडायची वाचायला आणि गोष्टी. मग ती त्यांच्याकडनं मला पुष्कळ पुस्तकं वाचायला मिळाली. तर ते पुस्तकं वाचता वाचता मी एवढा त्या पुस्तकांचा वेडा झालो. कारण मला ते देताना नचिकेत किंवा सुजात ते दोघंजण देताना मला फार ब्लॅकमेल करायचे. तू माझ्या टीममध्ये तू त्याच्या टीममध्ये जाऊ नको असे ब्लॅकमेलिंग असत होतं त्यांचं. पण नचिकेत नव्हता ब्लॅकमेल, सुजात फार ब्लॅकमेलिंग करायचा. पण ती पुस्तकं वाचता वाचता माझा शब्दसंग्रह फार वाढला. आणि त्या तुम्ही जर काही लिखाण करायचं असेल तर वाचन हे तुम्हाला फारच आवश्यक आहे. तुम्ही जर वाचलं नाही तर तुम्ही शिक्षण किंवा पुढे व्यासंग तो ठेवला नाही तर तुम्ही वाचणारच नाही काही. म्हणजे तुम्हाला तेवढी आवड निर्माणच होणार नाही. म्हणून वाचन ठेवणं गरजेचं आहे. आणि एवढं वाचन ठेवा की माझं असं होतं की मी अभ्यासाची पुस्तकंसुद्धा आमच्यावर जे आलेली नवीन आलेली सगळी पहिल्याच दिवशी सगळी वाचून घ्यायचो. एवढं मला वाचन आवडायचं. आणि ती वाचली की मग पुन्हा त्या पुस्तकांना हात नव्हतो लावत. आणि मग असं करता करता त्या वाचनामुळे शब्दसंग्रह मला चांगला म्हणजे माझ्या दृष्टीने कविता करणं एवढा चांगला झाला. आणि तो शब्दसंग्रह मला पुष्कळ कामाला आला. त्याच्यानंतर मग मी कविता बनवत गेलो. जवळजवळ माझ्या 400 कविता झाल्या आहेत. नमस्ते.